नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 9 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात सुरुवातीला ज्यांची 9 ऑगस्टची जन्मतारीख आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या सर्व आशा, अपेक्षा, आकांक्षा येणाऱ्या वर्षात पूर्ण होवो. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 9 ऑगस्ट ज्यांची ही जन्मतारीख आहे, हे जबरदस्त यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसून येतात आणि प्रचंड प्रमाणात हे ज्या व्यक्ती आहेत ह्या ॲक्टिव्ह असतात. कुठलंही काम करायचं तर त्याच्यामध्ये 100% स्वतःला झोकून देतात व मागचा पुढचा विचार नसतो. थोडेसे या ज्या व्यक्ती असतात यांच्यामध्ये पेशन्स जो म्हणतो तो थोडासा कमी असतो, अधीर असतात. कुठलंही काम झटपट करायचं, पटापट करायचं, ते रेंगाळ ठेवणं, विचार करणं हा प्रकार यांच्यामध्ये अजिबात नसतो. घेतलेलं काम झटपट आता वेगळं करणं हा यांचा काका दिसून येतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस आधी कृती मग विचार हा प्रकार यांच्यात दिसून येतो. त्यामुळे काही वेळेस त्यांचे डिसिजनसुद्धा चुकतात. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर जबरदस्त इच्छाशक्ती असते, काम करण्याची तीव्रता किंवा इच्छा जबरदस्त दिसून येते, ओरिएंटेशन खूप चांगलं असतं आणि यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षासुद्धा जबरदस्त दिसून येते. मुळात धडपड यांची फार दिसून येते. ही गोष्ट यांच्यामध्ये महत्त्वाची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं राहणीमान जे असतं ते व्यवस्थित असतं. आधुनिक ज्या फॅशन असतात त्या हे कारण त्यांना आवडतं किंवा भडक रंगाचे कपड्यांची त्यांना आवड जास्त प्रमाणात दिसून येते. आणि थोडंसं मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्यामध्ये अधीरता ही जास्त प्रमाणात असते. कुठलीही गोष्ट करायची ते झटपट करायची. आता ह्याचा जो परिणाम असतो हा थोडासा खर्चिक प्रवृत्तीवर सुद्धा दिसून येते. म्हणजे कुठलीही गोष्ट घ्यायची झाली किंवा वस्तू घ्यायची झाली तर त्या वस्तूचा किंवा गोष्टीचा आयुष्यभर त्याचा किती उपयोग होणार आहे याकडे न बघता आत्ता आपल्याला त्याची गरज आहे हे पाहिलं जातं आणि त्यामुळे खर्चाच्या बाबतीत मागे पुढे बघत नाही. मनाला येईल त्या गोष्टी घेत जातात आणि पुढे खर्च हे विपरीत होत जातात. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आधी कृती मग विचार हा प्रकार थोडासा बाजूला ठेवावा लागेल आणि तसं जर का केलं तर या व्यक्ती जीवनामध्ये भरपूर प्रमाणात पुढे जाऊ शकतात. दुसरी गोष्ट आहे यांची वाणी किंवा यांचं बोलणं. यांची जी वाणी असते ती थोडीशी तिखट असते. यामागचं कारण हे असतं की जे गोष्ट यांच्या हृदयात असते ती त्यांच्या ओठावर असते. त्यामुळे जे काय असेल ते समोरासमोर बोलतील. पारदर्शकता जास्त प्रमाणात दिसून येते आणि त्यामुळेच या ज्या व्यक्ती असतात या विश्वासार्ह असतात. म्हणजे यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकतात. ज्या गोष्टी या बोलतात त्या नेमक्या असतात आणि बरोबरसुद्धा असतात यांच्या लेखी. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर थोडंसं रिलेशनशिपमध्ये लवकर येतात. म्हणजे भिन्न लिंग व्यक्तीप्रती यांचं जे आकर्षण असतं हे जबरदस्त दिसून येतं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे निर्णय क्षमतासुद्धा यांच्याकडे झटपट असते. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये लवकर येतात. कधी ब्रेकअपसुद्धा पटकन होत जातात. म्हणजे छोटीशी गोष्ट जरी यांच्या मनाविरुद्ध झाली तरी ते त्याचा आखंडतंड करणं आणि त्याविरुद्ध जास्त टोकाची भूमिका घेणं यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ही सुद्धा मल्टिपल रिलेशनशिपमध्ये येण्याची गोष्ट जास्त प्रमाणात असते. वैवाहिक जीवनातसुद्धा त्यांच्या या स्वभावाचा त्यांना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. वरचेवर भांडण होणं किंवा वैवाहिक जीवनात त्याचे विपरीत परिणाम होणं अशा प्रकारचे अनुभव जास्त प्रमाणात दिसून येतात. मर्दानी खेळाची आवड ह्यांना जास्त असते. आउटडोर गेम्स किंवा मैदानाची आवड यांना बऱ्याच प्रमाणात असते आणि खेळामध्ये मर्दुमकी गाजवण्यामध्ये सुद्धा यांना आनंद वाटतो. तसं पाहिलं तर या ज्या व्यक्ती असतात त्यांची बौद्धिक क्षमतासुद्धा खूप चांगली असते. टेक्निकल किंवा इंजिनिअरिंग खात्यामध्ये या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात पुढे जातात. मुळात त्यांना स्वतःचा स्वतंत्र उद्योग असणं जास्त आवडतं. कोणाच्या अधिकाराखाली काम करणं यांना तसं पटत नाही. याचप्रमाणे ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी सुद्धा स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व किंवा ओळख तयार करतात. ही गोष्ट यांच्यामध्ये फार दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. पित्त प्रकृतीचे त्रास, पोटाच्या संदर्भातले त्रास यांना जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे त्याचप्रमाणे लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या शारीरिक व्याधीही यांच्यामध्ये थोड्या जास्त प्रमाणात दिसून येतात. अर्थात या ज्या व्यक्ती आहेत तसं सांगायचं झालं तर यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे शक्तीवरती किंवा वेगावरती अवलंबून असतं आणि भावना अतिरेकसुद्धा यांच्यामध्ये थोडासा जास्त प्रमाणात दिसून येतं. एकंदरीत सांगायचं झालं तर सरळ सोट अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. येणारं जे वर्ष आहे हे वर्ष म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचं जे वर्ष आहे हे यांना शुभफलदायी असंच असणार आहे. खास करून जर तुम्ही विवाहसुख असाल तर विवाह होणं किंवा विवाहाच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडणं असे अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. काही चांगले लाभ होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं जी काही रेंगाळलेली असतील ती तुमची या संपूर्ण वर्षामध्ये
पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीतच हे जे वर्ष आहे, हे वर्ष तुम्हाला शुभफलदायी असंच असणार आहे. ज्या व्यक्ती किंवा ज्या महिला संततीच्या संदर्भात विचार करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे संपूर्ण वर्ष शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 9 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.